सांगायचं हेच आहे की ह्या आपल्या ज्या NUHMच्या ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये सुशिक्षित डॉक्टर्स आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, या तपत्या उन्हामध्ये या कालपासून आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहे। खरं तर ही बाब खरं तर संतापजनक तर आहेच, परंतु लाजिरवाणी देखील आहे की महिला वर्गास रस्त्यावरती ते महानगरपालिकेच्या गेटच्या समोर बसावं लागत आहे त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी। गेले 4 महिने झाले यांचं मानधन देण्यात आलेलं नाहीये। शिवाय आताच जे नवीन आलेला आहे रूल NUHM साठी, प्रत्येक महानगरपालिका याच्यामध्ये 15% वाढ करून ते मानधन देणार आहे आणि ते बऱ्याच महानगरपालिकांमध्ये राबवलं देखील जात आहे। खरं तर हा प्रश्न ऐरणीवरती आहे। आरोग्य विभाग आपला काय करत आहे? आरोग्य विभागाला जो फंड्स केंद्र शासनाकडून शिवाय राज्य शासनाकडून आलेला आहे त्याचं ऑडिट करणं फार महत्वाचं आहे। मगच याच्यातनं आपल्याला समजेल की हा फंड गेला कुठे। जर का आपले आयुक्त महोदय आपल्याला उत्तर देत आहेत की 1 महिन्याचंच आपण कदाचित मानधन देऊ, बरोबर बोलले आयुक्त सरांनी यांना उत्तर दिलेलं आहे की 1 महिन्यांचंच बघू आपण मानधन देऊ। तसं न करता त्यांना जे त्यांच्या हक्काचे 4 महिन्याचे पैसे आहेत, त्यांचं मानधन आहे ते त्वरित देण्यात यावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांना देखील आमची मागणी असणार आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आरोग्य विभागास मोठा फंड उपलब्ध करून देण्यात यावा NUHM साठी। तर त्वरित त्यांचं मानधन जे आहे ते रिलीज करावं आणि त्यांना ते पेमेंट देऊन टाकावं, एवढीच आमची मागणी असणार आहे। आणि ही महत्वाची मागणी आहे, स्तुत्य मागणी आहे। 15% वाढीव करून देण्यात यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दुर्गा भवानी। मी विद्या धुळे। माझे मिस्टर मागच्या वर्षी 2 महिने व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांचा उपचार चालू होता आणि माझा पगार फक्त 20,000च आहे। दर महिन्याला 20,000 येतो आणि मी त्यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये कर्ज काढला। घर खर्च करून, मुलांचं बघून, मिस्टर कामावर नाही, नंतर थोडे दिवसांनी ते बरे झाले तरी कामावर नव्हते। त्या 20,000तच मी घर खर्च चालवायची, त्याच्यातही माझं भागत नव्हतं। अजूनही मी 1 लाख रुपये ते फेडू शकली नाही, पेमेंट वेळेवर न झाल्यामुळे। आणि आता 4 महिने झाले नाहीत, त्याच्या आधीही असं 1 महिना 2 महिने असेच पगार होत होते आमचे आणि 6 ते 8 महिन्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे। मी आता ते पैसे फेडू नाही शकत, 4 महिने झाले आणि गावावरून इथे येऊन आम्ही काम करतो, घर गाव सोडून इथे काम करतो कारण आमचं काहीतरी पुढे होईल, काहीतरी होईल। आज 10 वर्ष झालं आम्ही इथे काम करतोय, अजून देखील आमचा पेमेंट वेळेवर होत नाहीये। ह्याच्या आधी झालेला फक्त ह्या वर्षीच असा प्रॉब्लेम उद्भवतोय। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही जे काम आधी केलंय त्याचाच पगार आम्हाला आता या स्थितीमध्ये मिळावा, म्हणजे आम्ही घर खर्च चालू शकू। बस एवढंच आमची विनंती आहे।